आयोजक आहेत ते म्हणजेच अगदी GK11 हा संघ सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाले। मी विनंती करतो स्टेजच्या बाजूला थोडंसं व्हायचंय मित्रांनो। उदेश महाडिक कुठे असतील त्याने व्यासपीठावर यावं विनंती आहे आपणास। उदेश नाही मी फक्त दोन शब्द बोलतो। हॅलो 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 नमस्कार, मी पॅडी साबळे, जांभूळगावचं सभासद आणि मागील काही दिवसात आपली जी प्रीमियर लीग झाली त्याबद्दल ज्यांनी आपल्याला जे लाख मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। जवळपास 33 गाव आपल्या ह्या असोसिएशनमध्ये आहेत आणि काही नवीन पर्याय आपण इकडे उपलब्ध केलेले आहेत, त्या पद्धतीने आपण पुढे जात आहोत। आपला खेळ सुधारत आहोत आणि नवीन खेळाडू या प्रीमियर लीग मार्फत आपल्याला मिळालेले आहेत। तर असाच गेम आपण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी दाखवावा। ज्या काही चुका असतील त्या सुधारण्याचं आपण तंतोतंत पालन करूया आणि अंपायर्स असतील किंवा इतर कोणी असतील जर काही चुका होत असतील तर त्या आयोजकांना दाखवून द्या, पण त्याच्यावर जे काही निर्णय असेल त्याला तुम्ही त्याच्या पुढे जाऊ नका, कारण अंपायर हा निर्णय फायनल असतो। त्याच्यामुळे आपण तिथे कोणताही प्रतिसाद द्यायचा नाहीये आणि जे काही सामने आता होत आहेत त्याचा आनंद घ्या। तसेच आजच आपण जाहीर करूया की पुढील वर्षी जी प्रीमियर लीग होईल ती आज ह्या मागील वर्षी जी झालेली आहे 2025 मध्ये त्याच्यापेक्षा दुपटीने धमाकेदार होणार आहे। त्याच्यामुळे आतापासूनच तयारी करा आणि जे नवीन खेळाडू जे गावातून येत असतील त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करा, कारण जे आपले नवीन खेळाडू पुढे येतील त्यांचंच पुढे आपले काम आहे। जे महत्त्वाचं जे खेळणं आहे हे त्यांच्यासाठीच आहे आणि आपण जो मंच उभा केलेला आहे हा सर्वस्वी त्यांच्यासाठी आहे। त्याच्यामुळे ज्यांचे आता अनुभव आहेत ते अनुभव कामाला घेऊन आपण नवीन मुलांना पुढे करायचं आहे आणि ह्या ज्या सर्व सामने आहेत त्यांना आपण आनंदाने इथे त्याचा एक प्रतिसाद द्यायचा आहे। सर्व आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे। एवढंच मी आज इथे बोलणं थांबून आपणास विनंती करतो की आपण या गेमचा आनंद घ्यावा। धन्यवाद। धन्यवाद पॅडी दादा, तुमचं मार्गदर्शन सतत आणि खेळात सुद्धा आपलं चांगलं योगदान आहे। धन्यवाद। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता तो म्हणजे फलंदाज आहे अल्केश माडिकच्या फलंदाजीतून एक धाव मिळते। एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय। धाव संख्या मात्र होती ती 3। अगदी मात्र दोन्ही फलंदाजांना मात्र षटकार लगावला गेल्याच्या नंतर मात्र 100 रुपयाचं पारितोषिक येते ते सन्माननीय आदरणीय संजयजी माडिक साहेबांच्या माध्यमातून। पण मात्र एक धाव मिळते। एकेरीचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय। धाव संख्या मात्र होती ती 4। एक सुवर्ण संधी देखील अजून देखील आहे। आमिर धागडे यांच्या माध्यमातून जर विनय धुमाळ यांनी जर कॅच पकडली तर मात्र आमिर धागडे यांनी जर मात्र कॅच पकडली तर मात्र विनय धुमाळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाची रोख रक्कम आहे। हो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे अल्केश माडिक यांच्या बॅट मधून जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत चौकार। संदीप माडिक यांना मात्र टेन्शन आहे, ज्यांचा जर्सी क्रमांक आहे 143 म्हणजेच आय लव्ह यू। अक्कीला कदाचित बोलत असेल आय लव्ह यू, तू मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी कर। पाहायला मिळते जवळजवळ 8 दिवस ज्यांनी झोप काढली नाहीये, कारण सेमीफायनल मध्ये अक्कीला कुठेतरी माघारी परतावं लागलं होतं आणि ते झोपेचं परिपूर्ण आपल्या फलंदाजीतून पाहायला मिळते। चौकार षटकाराची ती बाजी पण निर्धाव चेंडूची सांगता होते। सूरज मात्र अचूक गोलंदाजी करतोय आणि आमचे अगदी स्कोरबोर्डची भूमिका नेत आहेत ते सुशांतजी गोले डोक्याला कुठेतरी हात लावत आहेत, कारण एक चेंडू निर्धाव चेंडू जातोय आणि त्यांना माहिती आहे का माझा संघ जो आहे तो कुठेतरी विजयाकडे वाटचाल मापक असं टार्गेट ठेवलं पाहिजे। पण गोलंदाजीतून मात्र वर्चस्व पाहायला मिळते ते सूरजच्या। एक ओव्हरच्या समाप्तीनंतर अभि दादा सर्व आयोजन करून अगदी हा परिपूर्ण आयोजन आहे। गवळी प्रीमियर लीग झाल्याच्या नंतर परिपूर्ण जबाबदारी घेतली ते आयोजनाची आणि चांगलं आयोजन करून ठेवलंय ते म्हणजे अल्केश माडिक यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। नक्कीच आपली देखील सगळ्यांचीच लाख मोलाची साथ आहे। 2-1 ओव्हरच्या समाप्तीनंतर JK11 या संघाची मात्र धाव संख्या होती ती
8 8 मात्र कोण कोणाची लावतोय वाट. आता मात्र सायकलला येऊन ठेपलाय तो विपुल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो प्रसाद. एका बाजूला पाहिलं तर विपुल, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रसाद. युवा स्टार गोलंदाज आहे प्रसाद. किती प्रसाद देतोय आपल्या गोलंदाजीतून. पण स्ट्राईक एंडला आहे तो विपुल. वैयक्तिक धाव संख्या आहे त्याच्या नावावरती 2. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, प्रहार केलाय सीमारेषेकडे, येतोय छत्रपतीचा छावा आणि संगलमध्ये 6 धावा. या 6 धावेबरोबर वाढती धाव संख्या होते ती अगदी 14. 100 रुपयाचे लागू झालेत. एटीएम उघडले गेले संजय माडिक यांच्या माध्यमातून. कमीत कमी त्याने 1000 रुपये इथे ठेवले जात आहेत, कारण 10 षटकार गेले पाहिजे. पण अगदी 900 रुपये बाकी आहेत. 100 रुपये आले गेलेत आमच्या माध्यमातून. प्रत्येक षटकाराला मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्याचा जर्सी क्रमांक आहे 111, पण मात्र एक षटकार लगावला गेला. 100 रुपये देखील आले गेलेले आहेत. अभिनंदन नटे चेहऱ्यावर गोड स्माईल येते. अगदी निर्धाव चेंडूची सांगता करते. अवांतर धाव मिळते. पंच मात्र गोलंदाज दंडित करताय. नो बॉलचा इशारा जातोय, म्हणजे फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. अजून देखील षटकारांची सुवर्ण संधी होऊ शकते. अगदी उडा डोळे पहा नीट. धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या मात्र होती ती 15. 15 नो लॉस. मोठ्या भावाने मात्र एटीएम उघडले गेले. त्याच्यानंतर संदीप माडिक साहेब देखील बघतायत खिशामध्ये, मी पण देखील पैसे 200 रुपये वाढवू शकतो, पण नाही, थोडेसे स्तब्ध होत आहेत. तसेच अभिनंदन नटे साहेब देखील वाट पाहत आहेत. अजून एक षटकार गेला तर मी पण देखील 500 रुपयाची रोख रक्कम असेल. म्हणजे अगदी मनोबल वाढवत आहेत खेळाडूंचं. अभिनंदन नटे साहेबांचं गेल्या संडेला मात्र एटीएम उघडले गेलं होतं. माझा संघ विजय होतील त्याच्या माध्यमातून. अनेक वेळा बाहेर गावी असतात, पण संघाला लाख मुलाचं सहकार्य करत असतात. नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अभिनंदन नटे साहेबांची सुकन्या पत्रकार देखील आहे. म्हणजे ही उद्याची बातमी कदाचित जर विजय संघ झाला तर मात्र पेपर मध्ये असेल. आपला खेळाडू चांगला गावातून खेळतो. आखो टप्प्याची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होते. फ्री हिटची सुवर्ण संधी होती. अगदी अचूक क्षेत्र केलं होतं. मानावं लागेल या गोल क्षेत्ररक्षकाला, पण मात्र सुवर्ण संधी मिळते ती विपुलला. याचबरोबर वाढती धाव संख्या होते GK11 या संघाची 16 नो लॉस. अक्कीबाई जास्त पाहतायत ऑफ साइडला, पण चेंडू मात्र सीमारेषे करतात ते लेग साइडला. पाहूया काय समीकरण होते. गोलंदाजी मार्क व सज्ज आहे प्रसाद. अको टप्प्याची गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होते. मानावर गेली या गोलंदाज. कमबॅक केले या गोलंदाजाने. कधी भरती तर कधी ओरती. ज्याचा जर्सी क्रमांक आहे 45 म्हणजे प्रसाद गोलंदाज. कमीत कमी जर्सी क्रमांक पाहतो रोहित शर्माचा 45 आहे, पण या गोलंदाजाने परिधान केलंय. अचूक गोलंदाजी. अक्की सारख्या फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवलंय. अलकेची जर पाहिली तर अगदी धाव संख्या होते 5 चेंडू आणि वैयक्तिक धाव संख्या होती ती 5. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि वाढती धाव संख्या होते GK11 या संघाची 17. आता कोणाला मिळतोय खतरा. गोलंदाजीतून अगदी करतोय काय प्रसाद की फलंदाजीतून अलकेश. नक्कीच अगदी रियांश देखील वाट पाहतोय पप्पांच्या षटकारांची. ओ खोलवर टप्प्याची गोलंदाजी, मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अगदी छोटा पाणी घेऊन जात होता, पण मात्र पाणी घ्यायला पप्पांना आपल्या मैदानात छटागावच्या दिशेने यावं लागतंय. आणि एक विकेट गमावल्याच्या नंतर GK11 या संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती तिथे स्थिरावली जाते ती 17 या आकड्यावर. अगदी दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू मात्र हाताळले गेले. 2 चेंडू मात्र बाकी आहेत आणि धाव संख्या मात्र होती ती 17 आणि GK11 या संघाला मात्र थोडासा खतरा मिळतोय. अल्केश गायकर यांना मात्र माघारी परतावा लागतोय. अल्केश माडिक यांना मात्र माघारी परतावा लागतोय. मोठा हादरा बसतोय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो आयुष. प्रसाद मात्र वर्चस्व करतोय गोलंदाजीतून. 4 चेंडू हाताळले गेलेत. शेवटचे मात्र 2 चेंडू शिल्लक बाकी आहेत या षटकातील. रियांश थोडासा कुठेतरी नाराज दिसतोय पप्पांचा विकेट गेल्याच्या नंतर. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर तो बेटा अभी बहुत बाकी है. अगदी 14 क्रमांक मुलाचा आहे, पण जर्सी क्रमांक अक्कीचा आहे 4. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. एक चांगलं शॉट पाहायला मिळतंय ते म्हणजे अगदी फलंदाज आहे आयुषच्या बॅट मधून एकेरीच दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा मिळतात. या 2 धावेबरोबर वाढती धाव संख्या होते ती GK. शॉर्ट रन 1 मिळतोय. 1 धाव संख्या मिळते. एकेरी धावे बरोबर संघाची मात्र स्कोरबोर्ड पुढे सरसावला जातोय, वधारला जातोय. धाव संख्या मात्र होते ती 18.
एक शॉट आहे. अगदी शेवटचा चेंडू शिल्लक बाकी आहे. अगदी धाव संख्या पाहिली तर 18 युवती. 18 क्रमांक म्हटल्याच्या नंतर विराट कोहलीची आठवण येते, ज्याचा जर्सी क्रमांक आहे 18. रन मशीन विराट कोहलीला ओळखलं जातं हिंदुस्थानाची. तेवढीच धाव संख्या होते ती जीके 11 या संघाची 18. एक शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. गणेश सर मात्र पाहताय जर्सी क्रमांक त्यांचं 3 चांद आहेत. 333 जर्सी क्रमांक आहे. ओ एक अवांतर धाव कदाचित पंच मात्र तटस्थ राहतायत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. याचबरोबर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जीके 11 या संघाची मात्र धाव संख्या तिथे स्थिरावली जाते, तिथे 18 या आकड्यावर. आता मात्र निर्णय षटक असेल. कोणाला आणलं जात आहे? स्वतः अक्षय खेडेकर गोलंदाजी आमंत्रित केले जाते, म्हणजे ज्याचा जर्सी नाव आहे नावावरती देखील 47 AK-47. आता मात्र गोलंदाजीतून करतायत काय, अनेक वेळा भाईंदर नगरी त्याने गाजवलंय फलंदाजीतून, तो मात्र गोलंदाजी आमंत्रित केले जाते. त्यांना मात्र सामना करतील ते विपुल. एक षटकार देखील त्यांच्या फलंदाजी पाहायला मिळाले. अजय खरपुडे साहेबांनी मात्र सुवर्ण संधी दिली ती विपुलला. लगातार 2 षटकार लगावले तर मात्र 500 रुपयाची रोख रक्कम असेल, म्हणजे एक षटकार जर पाहिलं तर 250 रुपयाला आहे, पण तो मात्र सीमारेषे पार करावा लागेल. आणि ते विपुल अक्षय खेडेकरला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. ओ प्रहार केलाय, क्षेत्ररक्षण मात्र जेलच्या खाली आहे. काय होतंय? बिग 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 षटकार. अजून देखील संजय माडिक 100 रुपये घेऊन येत आहेत या षटकारासाठी. आज मात्र होतं त्यांनी मात्र बंडल जाणले 10,000 रुपयाचा. 100 रुपये लागू होत आहेत ते म्हणजे विपुलला. आजचा दिवस विपुलचा वसूल होतोय. अजून देखील एक षटकार लगावला गेला तर 500 रुपयाची रोख रक्कम असेल, म्हणजे तब्बल 700 रुपये आपण घेऊ शकतो. नटे साहेब यांनी मात्र आमच्याकडे पारितोषिक द्यायचे, मग 5,000 असेल 10,000 असेल ते आम्ही घेण्यासाठी तयार आहोत. हो गोलंदाजीतून अक्षयने मात्र कमबॅक केलाय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये कदाचित धाव संख्या असेल. सर लेग बाईट बॅटने एक धाव संख्या येते आणि स्कोर पण मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 25-25. AK-47 अक्षय खेडेकर. फुल टॉस मिळाला, झेल घेण्याचा प्रयत्न असेल, कुठली चुकी न करता मोठा हादरा बसला जातोय. बॅक टू पॅव्हेलियन. फलंदाज आहे तो आयुष. आयुषला मात्र माघारी परतावा लागतोय. आता स्वतः कर्णधार मात्र मैदानामध्ये दाखल होत आहे, ज्यांचा जर्सी क्रमांक आहे 18. सुजित ठसाळ. म्हणजे एका बाजूला पाहिलं तर या गावचे सुपुत्र ठसाळ बुवा आहेत. अनेक स्टेजवरती नामांकित बुवा आहेत, ते मात्र गायनामधून गावाचं नाव रोशन करतात. आता मात्र देखील ठसाळ बंधू मैदानामध्ये दाखल झालेत. चौकार षटकारांची आतिषबाजी होती. सगळ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक स्माइल होती, ती मात्र स्माइल थोडीशी कमी पाहायला मिळते आणि स्कोर पण मात्र तिथे स्थिरावला जात येतो 25-25 आकड्यावर. वर्चस्व करताय या शेवटच्या षटकातील. मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. अचूक गोलंदाजी पाहताय. फुल टॉस मिळाला, त्याचा मात्र फायदा होतोय. सीमारेषेकडे चेंडू जातोय, पण अचूक क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. धावा मात्र वाचवल्या जात आहेत आपल्या संघासाठी. एक धाव मात्र वाचवली जाते. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो विपुल. सुजितने मारले. याचबरोबर अगदी वाढती धाव संख्या होती ती संघाची 28-28. शेवटचे मात्र 2 चेंडू शिल्लक. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल अक्षयला. अक्षयकडे देखील अनुभव आहे. स्लोवरची गोलंदाजी. टप्प्याचा चेंडू मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू सीमारेषे करण्याचा मध्ये प्रयत्न केलाय. जातोय 1 बाउन्स सीमारेषे पार. येतोय विपुलच्या बॅट मधून चौकार. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विपुल मात्र चांगली फलंदाजी करते. आयोजकांच्या मात्र मान्यवरांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल आणते. एक शेवटचा मात्र चेंडू मात्र शिल्लक आहे आणि धाव संख्या मात्र होती ती 32-32. हो बॅटची कडा घेता येतोय सीमारेषेकडे चेंडू. जातोय सीमारेषे पार. येतोय खडखडीत चौकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी
जी के 11 या संघाची मात्र धाव संख्या होती ती 36 कंपल्सरी कोंडे पंचधारी या संघाला बनवाव्या लागतील त्या 37. धन्यवाद अभि दादा. वांजळी गावचे कार्यकर्ते सुनीलजी काते आणि आमच्या गावचे कार्यकर्ते रमेशजी महाडिक. आणि वांजळी गावचे कार्यकर्ते मुकेश दादा काते यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुमित हॅलो हॅलो. वांजळी गावचे कार्यकर्ते सुनील काते यांचा सत्कार अभिनंदन नटे साहेब करतील. आलेल्या सर्व मान्यवरांचं श्री आई गावदेवी क्रिकेट संघ खुजारी JK 11 यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन. आमच्या गावचे कार्यकर्ते रमेशजी महाडिक यांचा सत्कार आमचे अध्यक्ष सुभाषजी महाडिक हे करतील. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. कोंडे पंचायतने या संघाला जिंकण्यासाठी 37 धावांचं टार्गेट आहे. सुनील विश्राम काते यांच्याकडून मनसे शाखा अध्यक्ष भायंदर यांच्याकडून मंडळाला 501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे आणि मंडळ आभारी आहे. JK 11 सरकारतर्फे त्यांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सुशील. आमच्या वांजळे गावचे कार्यकर्ते मुकेश दादा काते यांचा सत्कार आमच्या गावचे कार्यकर्ते श्रीनाथ धुमाळे करतील. आमच्या गावचे कार्याध्यक्ष श्रीनाथजी धुमाळ, वांजळे गावचे कार्यकर्ते मुकेश दादा काते यांचा सत्कार करतायत. आलेल्या सर्व खेळाडू सर्व मान्यवरांचं श्री आई गावदेवी क्रिकेट संघ खुजारे JK 11 यांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो हॅलो. या पुढील होणारा सामना पाटेकरीन देवी खुजारे वर्सेस वडगर. दोन्ही संघांना विनंती आहे टॉस साठी इथे सभामंडपात यायचं आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे कोंडे पंचायत या संघाकडून अतुल आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अक्षय खेडेकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज संकल्प. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला षटक हाताळण्यासाठी त्याला मात्र सामना करे फलंदाजीतून अतुल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता शाबासकीची थाप देखील त्याला दिली जाते. पण मात्र वडगर संघ आणि त्यांच्यामध्ये खुजारे आणि वडगर या संघामध्ये नाणेफेक झाली. त्याच्यामध्ये वडगर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय.
पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता झाली. अतुलला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. तब्बल आपल्याला धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, कंपल्सरी बनवायचे आहेत. 37 ही धावसंख्या. पॉवर प्लेचा षटक आहे. मी विनंती करतो क्षेत्ररक्षकांमध्ये आयोजक जरी असला तरी मात्र नियमावलीचं पालन आपण देखील करायचं आहे. आता मात्र समीकरण येतोय 17 चेंडू आणि मोठा प्रहार दुसऱ्या चेंडूवरती देखील करण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू देखील बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता होते. मानावं लागेल या गोलंदाजाला, म्हणजे संकल्पला अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जरा स्टेज पासून मान्यवरांना क्रिकेट पाहू द्या. सर्वच क्रिकेट प्रेमी आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संकल्पची. सुवर्ण संधी आहे. अभिनंदन नटे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाची रोख रक्कम असेल, पण ते 100 रुपयावर मात्र धरणीला दान करतोय आणि मात्र सुवर्ण संधी होती ती कुठेतरी गमावली जाते. अरे कॅच चुटा मॅच चुटा, कॅच जर सुटली तर मॅच देखील सुटली जाते. सलामीवीरसाठी आलेला फलंदाज अतुलची मात्र आपण कॅच धरणीला दान केली जाते आणि किती चुकी महागात पडते. याच येणाऱ्या सामन्यामध्ये मात्र तो प्रत्युत्तर करेल फलंदाजीतून अतुल. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो हार्ड हिटर फलंदाज 47 AK, तो म्हणजेच अक्षय खेडेकर. संकल्पाला मात्र सुवर्ण संधी आहे. अभिनंदन नटेच्या माध्यमातून जर विकेट घेतला तर मात्र त्यांच्या माध्यमातून 101 रुपयाची रोख रक्कम असेल. पहिला चेंडू अगदी सुवर्ण संधी आहे. काय समीकरण होतंय, कुठली चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो कोंडे पंचेतन या संघाला. बॅक टू पॅव्हलियन अक्षय, कुठेतरी निराशकजनक परिस्थिती पाहायला मिळते आणि अभिनंदन नटे साहेबांची मात्र संकल्पाला 7 मिळते. 1 विकेट मागे 100 रुपये लागू होत आहेत. अगदी 100 रुपये अगदी 0 जरी वाढवलात तरी आम्हाला चालेल, पण त्या 0 संतोष माडिक यांच्या माध्यमातून देखील संकल्पाला अजून देखील रोख रक्कम असेल 100 रुपयाची. झिरोची किंमत किती माहिती आहे या मान्यवरांना माहिती आहे. 1 झिरो वाढवला तर 1000 रुपये देखील होऊ शकतात, पण ते 0 वाढवण्यामध्ये कुठेतरी कंजूसी करतायत. पण असेल चालेल, पण 100 रुपये देखील आम्हाला 1000 रुपयासारखे आहेत. पण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी संकल्पाच्या माध्यमातून मोस्ट इम्पॉर्टंट प्लेयर जर पाहिलं गेलं तरी युवा स्टार हा गोलंदाज आहे. अभिनंदन नटे साहेबांच्या संघामध्ये चांगली गोलंदाजी केली होती गवळी प्रीमियर लीग मध्ये. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल असेल स्वतः कर्णधार सूरजच्या खांद्यावरती अनेक सामन्यांमध्ये याला स्ट्राईक एंडला पाहिलं गेलेलं आहे. आता मात्र सेकंड साठी आलाय. चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल. अक्कीला माहिती आहे हा एक देखील फलंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पॉवर प्लेचा षटक आहे. संकल्प देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्लोअरची गोलंदाजी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, यशस्वी देखील होतोय. सीमारेषेकडे चेंडू जातोय येतोय, काय होतंय समीकरण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत सूरजच्या बॅट मधून चौकार. एक मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तब्बल धाव संख्या मात्र होते ती 5 आणि सूरज स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. ओहो, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. पॉवर प्लेचा षटक आहे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. या 2 धावेवरती समाधान मानतात. संघाची मात्र वाढती धाव संख्या होती ती 7. आता मात्र समीकरण आलंय ते 12 चेंडू मध्ये तब्बल आवश्यकता असेल ती 30 या धावसंख्येची, म्हणजे 15च्या स्ट्राईक रेटने मात्र प्रति ओव्हर मागे फलंदाजी करावी लागेल. ती आधी अतुलला आणि सूरजला, कारण अक्षय मात्र निराशकजनक परिस्थिती करून डगआउटच्या दिशेने गेलाय. मात्र या 2 खेळाडूंवरती देखील ती काबिलियत आहे. ते मात्र अतुल आणि सूरज करू शकतो, कारण त्यांना माहिती आहे संघर्ष जेवढं मोठं जेवढं टार्गेट आपल्याला मात्र चेस करायचंय प्रति ओव्हर मागे 15 या धावसंख्येने. नक्की संघर्ष तर करावाच लागेल. संघर्षामध्ये आलेला विजय हा अनेकांचं डोळे फेडणारा मात्र हा सामना होऊ शकतो, पण मात्र ती काबिलियत आपल्याला करावी लागेल आणि त्या अक्षयकडे आणि अतुलकडे काबिलियत आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी आयुष. आज मला वाटतं अभिनंदन नटे साहेबांना कुठेतरी बाहेर जायचं होतं, पण आज मात्र विरारवरून फ्लाईट जर आणली असेल तरी या नायगाव मैदानामध्ये माझा संघ दाखल आहे. माझ्या गावाच्या टुर्नामेंट आहेत त्याच्यासाठी ते आज या मैदानामध्ये दाखल झालेत. अनेक मान्यवर सकाळपासून या स्पर्धेला लाभतायत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत ते आयुष. आज मात्र विरारना अगर सोपारा नगरीमध्ये म्हटलंय तर अगदी नगरपालिकेची मोठी जबाबदारी आहे, पण गावाची देखील तेवढी मोठी जबाबदारी आज ते घेत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय तो आयुष.
त्यांना मात्र सामना करतील ते अतुलची मात्र वैयक्तिक धावसंख्या पाहिली ती 1 या आकड्यावर आहे 30 चेंडू मध्ये. 30 धावा कंपल्सरी. फुल टॉस मिळाला त्याचा मात्र फायदा होतोय काय. झेलच्या खाली मात्र क्षेत्ररक्षण आहे मात्र झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतोय आणि 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. अतुल कुठेतरी नाराज होता पण मात्र झेल सुटल्यानंतर एखादं खुश झालाय आणि त्याचा फायदा मात्र होतोय. आता मात्र धाव संख्या होती त्याची 4 चेंडू आणि तब्बल वैयक्तिक धाव संख्या होती ती 3 आणि संघाची मात्र वाढती धाव संख्या होती ती 9. आता मात्र समीकरण येतोय तो तब्बल 11 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष्य आहे. अतुलला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. 1-2 मोठे फटके आणावे लागतील तर आपण सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो. आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. रंग बदलणारा सरड आहे. कधीही रंग बदलू शकतो. त्याचप्रमाणे मात्र रंग जर बदलायचा असेल ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. सीमारेषेकडे चेंडू जातोय येतोय खणखणीत. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. नो बॉलचा दंडित केलं जात आहे आणि येतोय सीमारेषे पार खणखणीत षटकार. येत्या 25 जानेवारीला देखील बादशाह या मैदानामध्ये देखील एक भव्य दिव्य आयोजन आहे स्पर्धेचं. बाळ मित्र मंडळ नवीवाडी मुंबई श्री राधाकृष्ण चषक यांच्या वतीने आयोजन केले गेलेलं आहे 2026 मध्ये 25 तारखेला जानेवारीच्या. अगदी मालिकावीर म्हणून एक सायकल म्हणजे अगदी मिनी बाईक पाहिली तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसे आकर्षक कॅप असतील, बॅट असेल, शूज असेल, 77 चे टी शर्ट असतील, चषक देखील अनेक मान्यवरांना ठेवले गेले, सन्मान चिन्ह असतील. अगदी प्रथम क्रमांक म्हणून तब्बल 25,000, द्वितीय क्रमांक म्हणून 15,000 रोख रक्कम ठेवली गेलेली आहे. अगदी येत्या 25 जानेवारी ही स्पर्धा देखील पाहणार आहोत असोसिएशनच्या माध्यमातून. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे तो गोलंदाज विपुल. त्याला मात्र सामना करेल तो अतुल. हो स्लोअरची गोलंदाजी अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते आणि संघाची मात्र वाढती धाव संख्या होती ती 17. आता मात्र कोणाला आहे खतरा. 5 चेंडू. अतुलची वैयक्तिक धाव संख्या होती ती 9. याच्या अगोदर 3 चेंडू आणि 1 धाव संख्या होती. त्यांनी समीकरण बदललं. 5 चेंडू आणि 9 धाव संख्या करण्यामध्ये यशस्वी झालाय. 11 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण मात्र निर्धाव चेंडूचा विसावला जातो. अक्कीच्या चेंडू हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी मार्क सज्ज विपुल ज्याने अचूक फलंदाजी केली. अगदी 2 चेंडू हाताळले गेलेले आहेत. 4 चेंडूंचा मात्र या षटकातील सामना बाकी. अतुलला मात्र 1-2 मोठे फटके आणावे लागतील. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. स्वतः कर्णधार. 1 धाव मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 19 ही धाव संख्या होते. आता मात्र समीकरण येतोय तो 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती मात्र 2 धाव्या घ्याव्या लागतील आणि अतुलकडे काबिलियत आहे मोठा प्रहार करण्याचं. हो स्टेप आउट झाला. अगदी सीमारेषेकडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरीचा दुहेरीमध्ये 2 धावसंख्येमध्ये बदल होतोय आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय आणि याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 21. 1 लॉस. अगदी चांगले 2 सुवर्ण संधी देखील मिळाल्या. त्याचा मात्र तो परिपूर्ण फायदा घेतोय. वैयक्तिक धाव संख्या पाहिली तर 8 चेंडू मध्ये तब्बल 13 ही धाव संख्या. आता मात्र 12च्या स्ट्राईक रेटने मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. पाहूया. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला टाकला होता पण चांगलं सीमारेषेकडे चेंडू जातोय काय. 2 धावा मिळतायत. याचबरोबर 2 धावे बरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 23. 1 लॉस. कोंडे पंचतनाथ संघ. आता मात्र समीकरण येतोय 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला लकी क्रमांक 7 आकडा आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर 14 ही धावसंख्येची आवश्यकता आहे. अतुल स्ट्राइक एंडला आलेला फलंदाज कुठेतरी स्तब्ध होता. वैयक्तिक धाव संख्या 9 चेंडूवरती 15 ही धाव संख्या होते. हो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. झेल घेण्याची सुवर्ण संधी होते काय. झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि मात्र मान्यवरांना थोडंसं टेन्शन येतंय. आता मात्र समीकरण येतोय तो 6 चेंडू आणि
12 धावांची आवश्यकता आहे. रंग बदलणारा सरडा म्हणून क्रिकेट ओळखला जातं. अतुलने मात्र फलंदाजी करत असताना 10 चेंडूवरती तब्बल धाव संख्या बनवली 17. आता मात्र तो स्ट्राईक एंडला असेल तो स्वतः कर्णधार सूरज. धन्यवाद. आमच्या 6 चेंडू आणि गावचे 12 धावांचं लक्ष्य कार्यकर्ते आहे. सतीशजी ठसा अळकुटे असतील, त्याने व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. आमच्या गावचे कार्यकर्ते दर्शनजी ए जातो. हरेशजी महाडिक सुद्धा इथे आलेले आहेत. आमच्या गावचे कार्यकर्ते, त्याने व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. आता मात्र समीकरण येतोय तो 6 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष आहे आपल्या समोर. अचूक गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील स्वतः अल्केश. कॅप्टन टू कॅप्टन सामना होतोय. सूरज कोण वर्चस्व करतो? एका बाजूला पाहिलं तर सूरज स्वतः कर्णधार, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अल्केश महाडिक. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू बॅटची काढा एज घेतात. 1 धाव संख्या मिळते. एकेरी धावे बरोबर स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. स्वतः अतुल स्ट्राईक केला येऊन ठेवतोय. आता मात्र समीकरण येतोय तो 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. अक्कीला माहिती आहे एक धाव किती महत्वाची आहे आणि अतुलकडे ती काबिलियत आहे. मी मागाशी देखील म्हटले मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होते, ये पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होते. त्याचप्रमाणे मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल ते अल्केश महाडिक यांना. पण स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते ते अतुलच्या बॅट मधून. तब्बल 5 चेंडू आणि 11 धावांचं आवश्यकता आहे. लक्ष लागले ते या सामन्यांकडे. हो मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून. दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतात आणि यशस्वी देखील होत आहेत. 3 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. समीकरण मात्र सूरज रनिंग बिटवीन द विकेट सूरज आणि अतुल मध्ये पाहायला मिळालं आणि एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलं आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावून ठेवलं. आता मात्र समीकरण आणून ठेवलंय ते 4 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष आहे. म्हणजे एक धाव किती महत्वाची आहे. कारण शालेय जीवनाची परीक्षा देत असताना एक विद्यार्थ्याला 1 मार्क्स, राजकीय भाग पाहिला तर 1 मत आणि क्रिकेटमध्ये 1 रनाला किती महत्व आहे ते क्रिकेटरांना माहिती आहे. ही चुकी कदाचित आपल्याला महागात पडू शकते. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला यशस्वी देखील होतोय. सूरजच्या बॅट मधून 1 धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं होतंय. 3 चेंडू आणि 6 धावांचं लक्ष आहे. संघर्ष मात्र दोघे ते खेळाडू करतायत. खेळाडूला थोडंसं पाणी द्यायचंय मित्रांनो. आयोजकांना विनंती करतो आपला खेळाडू पंचांना विचारून आतमध्ये पाठवायचा आहे. उन्हाचा ताप आहे पण अगदी पाणी द्यायचं खेळाडूला जर आपल्याकडून पंचांना विचारून. पण सामन्याला मात्र सुरुवात होते. सूरजला विनंती करतो. कोंडे पंचतन या संघाला तब्बल 3 चेंडू 6 धावांचं लक्ष आहे. कंपल्सरी चेसिंग आहे म्हणजे आपल्याला 3 चेंडूवरती 6 धावा या कंपल्सरी सूरजला मात्र बनवाव्या लागतील आणि सामना मात्र कलाटने आपल्या बाजूने दिली गेलेली आहे. पण पाहूया अल्केश देखील एक हार मारणारा हा गोलंदाज नाहीये. एक अनुभव आहे. अचूक गोलंदाजी करू शकतो. अनुभव त्याच्याकडे देखील आहे. 3 चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल तर मात्र GK11 हा संघ देखील विजय होऊ शकतो. पण पाहूया ते मात्र कारनामा करावा लागेल. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लेग साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. क्षेत्ररक्षणासाठी दाखल संदीप महाडिक पण 2 धावा मिळत आहेत. समीकरण थोडंसं सोपं होतंय. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. सूरजला मात्र मुकेश वरकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाची रोख रक्कम ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं गच्चा पाहायला मिळतंय. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा देखील परिपूर्ण. 3ऱ्या धावेचं कॉल दिलं जातंय. काय समीकरण होतंय पण मात्र आता समीकरण आलंय. अगदी हृदयाची धडकन वाढवणारा हा सामना, हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. कुठला संघ विजय होते? एका बाजूला कोंडे पंचेतन, दुसऱ्या बाजूला GK खुजारे 11 संघ आहे. हो संजय माडिक साहेबांच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी 2 धावा बनवाव्या लागतील.
ज्याला कोणाला हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे त्याने हा सामना पाहू नये. एवढे मते हृदयाची धड धड करायला लागलाय, कारण एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक आयोजकाचा मात्र लक्ष लागलंय आपल्या सामन्यांकडे. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. मात्र सुशांत घोले साहेब असतील पसंतीला गेले तेवढा टेन्शन नसेल ना, तेवढा मात्र या सामन्यामध्ये टेन्शन आहे. एक चेंडू आणि 2 धावांचे लक्ष आहे. 1 धाव संख्या मिळते आणि दुसऱ्या धावेचे लक्ष आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारण 2 धावा बनवायचे आहेत. मात्र त्याचबरोबर GK11 संघ हा मात्र ही विजयी होतोय आणि त्या आयोजकांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल पाहायला मिळते. या संघाचं अभिनंदन. आमच्या गावचे कार्यकर्ते सतीशजी ठसाळ, हरेश कांबळे यांचं आगमन झालंय. धन्यवाद. सूरज वरणकर याने व्यासपीठावर यावं. याच्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जातोय. तब्बल त्याने 9 चेंडू मध्ये तब्बल